मित्रांनो नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, बरेचदा संबंध आपले घरी म्हणा किंवा बाहेरचे म्हणा, मित्रमंडळीसोबत किंवा घरच्यांसोबत सर्वत्र सर्व वेळ सारखेच राहील असे होत नाही. काही काही वेळेस दोन व्यक्तीमध्ये कटुता निर्माण होते, नाराजी पसरते, निराशा येते. समोरची व्यक्ती आपलं ऐकून घेण्यास तयारसुद्धा नसते आणि बरेचदा हा स्पेस किंवा वेळ कालावधी यावरून जसं जातो की समोरची व्यक्ती ऐकत नाही आहे आणि आपल्या मनात खूप साऱ्या अशा गोष्टी साठलेल्या आहे की ज्या गोष्टी समोरच्या व्यक्तीला सांगायच्या आहे पण ती व्यक्ती ऐकून घेत नाही. किंवा बरेचदा असंही होतं की आपल्याला समोरच्या व्यक्तीला बोलायचं असतं, पण काही वरिष्ठ व्यक्ती असल्यामुळे किंवा अधिकारी व्यक्ती असल्यामुळे आपलं म्हणणं पण आपण मांडू शकत नाही. तेव्हा विचाराचा गुंता मनामध्ये एवढा वाढत जातो की ज्यामुळे खूप आपली डोकेदुखी होते, खूप आपण त्रस्त होतो, खूप आपल्याला असमाधाने, निराशा किंवा नाराजी आपल्यात पसरते. आपल्या मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहे की ज्या गोष्टी आपल्याला खूप दुःख देत आहे, वेदना देत आहे, खूप त्रस्त करत आहे. तर आपल्याला या विचारांचा कसा निचरा करता यावा किंवा सहज असा कुठला प्लॅटफॉर्म आहे किंवा उपाय आहे, तर मित्रांनो यासाठी खूप चांगला उपाय आहे, ज्यामुळे आपले विचार आपण बाहेर आणून त्याचं विरेचन करून आपलं जे मन आहे ते हलकं आपण करू शकतो. त्यासाठी एक प्रोसेस आपल्याला करणं अतिशय महत्त्वाची आहे. ती म्हणजे जे काही विचार आहे दुसऱ्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये, जे की विचार समोर आपण बोलून दाखवू शकत नाही किंवा समोरचे व्यक्ती ऐकून घेण्यासाठी तयार नाही, तर अशासाठी आपलं एक रजिस्टर, आपलं एक छोटं बुक किंवा डायरी आपण घेऊ शकतो आणि जसंही आपल्याला वाटते, ज्याही भावना आपल्या आहेत, जशाही शब्दात आपल्याला मांडता येते, जशीही वाक्यरचना आपल्याला करता येते, जे की दुसऱ्या संदर्भात आपल्याला वाटत आहे, जे आपल्या मनामध्ये खोलवर दडलेल्या आहेत, त्या नैतिक गोष्टी असो किंवा अनैतिक गोष्टी असो, अशा आपणच आपल्या पर्सनल डायरीमध्ये उतरवल्या पाहिजे. म्हणजे याने काय होईल की जेही आपण सांगणार होतो इतर व्यक्तीला, तर ते आता आपण डायरीमध्ये नोंद करतो आहे. म्हणजे सरळ सरळ आपल्या विचारांचं विरेचनच आपण करतो आहे. म्हणजेच ते विचार निघून जाण्यासाठी आपल्याला खूप मदत होईल. आणि जेव्हाही आपण आपल्या डायरीमध्ये, बुकमध्ये आपल्या विचारांची नोंद करू, शब्दांची नोंद करू, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने आपल्याला जाणवेल, ती म्हणजे आपलं मन आपल्याला खूप हलकं झाल्यासारखं वाटेल. मित्रांनो, ही एक विरेचन पद्धती आहे. जे की विचार दबलेले आहेत, दडलेले आहेत, जे दुसऱ्यांना सांगू शकत नाही, तर अशा माध्यमाने आपण त्याचं स्पष्टीकरण, विरेचन करू शकतो. मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण आपलं दुःख, आपली नाराजी, आपली व्यथा दूर करून आपलं मन आपण हलकं करू शकतो. जीवनाला अशाच पद्धतीने बघूया व जीवन अधिक सुखी, सुंदर, आनंदी, यशस्वी करूया. मित्रांनो, ही माहिती आपण ऐकण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन सुखी, सुंदर, यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.